मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील उद्धव सेनेतर्फे संकल्प विजयाचा, मुंबई जिंकण्याचा या घोषवाक्याखाली भव्य निर्धार मेळावा आयोजित करण्यात आलाय। हा मेळावा सोमवारी 27 ऑक्टोबरला सायंकाळी NSCI डोम वरळी येथे आयोजित करण्यात आलाय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही व्यक्तीला राष्ट्रप्रेमाकडे, राष्ट्र निर्माणाकडे घेऊन जाणारी या देशातील प्रमुख संस्था आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला म्हणणारे लोक मूर्ख आहेत, राष्ट्रद्रोही आहेत अशी खोचक टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। निवडणूक आयोगाने मतदार याद्या पडताळणीची मोहीम आता देशभरात राबवण्याचे आदेश दिलेत। मुख्य निवडणूक आयुक्तांनी सर्वच राज्यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना SIR म्हणजे सर्चची तयारी जलद करण्याचे निर्देश दिलेत। ऐन दिवाळीत सोलापूरला मुसळधार पावसाने झोडपलं। अचानक आलेल्या पावसाने सोलापूरकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। शहराच्या विविध भागामध्ये तासभर मुसळधार पाऊस कोसळला। संपूर्ण दिवाळी सणामध्ये बदलापूरमध्ये सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडलाय, त्यामुळे बदलापूरकरांनी संताप व्यक्त केला। सांगलीच्या कौलापूर इथे शिवप्रेमींकडून भव्य असा किल्ला साकारण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयदुर्ग किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती स्वराज दुर्गनाथ प्रतिष्ठानकडून साकारण्यात आली आहे। राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अन्यथा नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या आधीच प्रशिक्षणार्थाचे कुंभमेळा आंदोलन होईल असा इशारा तुकाराम बाबा महाराजांनी दिलाय। गोदावरी नदीकाठी भगवे वस्त्र परिधान करत सरकारने जपनाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। एक सविस्तर बातमी पाहूयात। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। शक्तीपीठच्या मार्गात काही ठिकाणी बदल होऊ शकतो असे संकेत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। अनौपचारिक गप्पांवेळी मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात संकेत दिले। 3.5 शक्तीपीठ आणि तीर्थस्थळांना जोडणाऱ्या महामार्गाला काही जिल्ह्यांमध्ये विरोध होतोय। या संदर्भात भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी एक सूचक माहिती दिली आहे। यानुसार सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर यामधून जाणाऱ्या मार्गामध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते की हा रस्ताच मुळात अनावश्यक आहे। त्याला समांतर असणारा रस्ता पूर्ण क्षमतेने वापरला जात नाही आहे। महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा हा रस्ता आहे, त्याची काही गरज नाही आहे। त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होतोय, त्यामुळे एकतर हा रस्ताच रद्द केला पाहिजे असं 12च्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं ठाम मत आहे। पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। मौल्यवान धातूंच्या बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे। सोन्याने तेजीचा सूर लावत 1236 रुपयांची वाढ नोंदवली, तर दुसरीकडे चांदी 4120 रुपयांनी घसरली आहे। 3% GST सह 24 कॅरेट सोनं हे 1,27,720 रुपयांवर पोहोचलंय, तर चांदीचे भाव 1,58,620 रुपयांपर्यंत खाली आलेत। दिवाळीच्या 4 दिवसांमध्ये सोनं 1,34,000वरून 1,28,000वर खाली घसरलाय, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याचा भाव हा दुप्पट होता। त्यामुळे सोन्याच्या बाजारात खरेदी विक्रीचा उत्साह तुलनेने कमी होता। तरीही दिवाळीच्या 4 दिवसांमध्ये महामुंबईत सोन्याच्या बाजारपेठेत सुमारे 3,500 कोटींच्या खरेदी विक्रीची उलाढाल झाल्याचं सोन्याचे व्यापारी सांगतायत। यावर्षी दागिन्यांपेक्षा नाणीच जास्त विकत घेतल्याचं समोर आलं। मध्य रेल्वेकडून कर्जत यार्ड पुनर्रचनेसाठी पोस्ट नॉन इंटरलॉकिंग कामासाठी 24 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीमध्ये विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। 24 ऑक्टोबर आणि 27 ते 31 ऑक्टोबर दरम्यान दररोज सकाळी 11:20 ते दुपारी 1:20 हा ब्लॉक असल्याचा कर्जत खोपोली लोकल सेवा बंद राहणार आहे। दिवाळी आणि छठ पूजेसाठी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची विविध मार्गावर वाढलेली प्रचंड गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने विविध विभागांमध्ये वेगवेगळ्या मार्गावर स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला। या पार्श्वभूमीवर नागपूर ते मुंबई आणि पुणे ते हडपसर ते नागपूर स्पेशल ट्रेन धावणार आहे।
सध्या 6 पदरी असलेला मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आता 8 ऐवजी 10 पदरी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने याबाबतचा निर्णय घेतलाय. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. तर येत्या 10 दिवसांमध्ये हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. दिवाळी आणि छठ पूजेसाठी मुंबईहून आतापर्यंत 10,41,000 प्रवासी हे उत्तर प्रदेश आणि बिहारला गेल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलंय. मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून 23 ऑक्टोबरपर्यंत चालवलेल्या 1,414 विशेष ट्रेनच्या माध्यमातून हे प्रवासी गेल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे असह्य उकाडा आणि बरोबरीने उन्हाचा चटका सहन करावा लागतोय. आता मुंबईसह ठाणे, पालघर त्याचबरोबर राज्यातील इतर काही भागांमध्ये रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. आरटीओ विभागातील कार्यान्वित झालेल्या आकृतीबंधाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित राहावं लागतंय. याबाबत गेल्या काही वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा केल्यानंतर पदरी केवळ आश्वासने पडल्याने कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. आरटीओ कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी 27 ऑक्टोबरपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. देशातील सर्वाधिक खोलीच्या प्रस्तावित वाढवण पोर्टच्या बांधकामाला विकासक JNPने गती दिली आहे. यानुसार या पोर्ट परिसरामध्ये लाटा रोखण्यासाठी खोल समुद्रात सर्वाधिक लांबीची भिंत बांधण्यात येणार आहे. भिंत 10.47 किलोमीटर लांबीची राहणार असून ती बांधण्यासाठी 4 मोठ्या कंपन्यांनी प्रतिसाद दिलाय. शक्तीपीठ महामार्गाला काही ठिकाणी होणारा विरोध लक्षात घेता त्याच्या नकाशामध्ये बदल करण्यात येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे संकेत दिलेत. तर दुसरीकडे समृद्धी महामार्गाच्या गडचिरोली गोंदियापर्यंतच्या विस्ताराच्या 2 ते 3 निविदा या रद्द करण्यात आल्यात, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. भारताने जागतिक पातळीवर पर्यावरण संरक्षण आणि वनसंवर्धनामध्ये आणखी एक महत्त्वाची झेप घेतली आहे. ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्सेस असेसमेंट 2025 या अहवालानुसार सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या देशांच्या यादीमध्ये भारत 9व्या स्थानावर पोहोचलाय. मागील वर्षी 10वा क्रमांक सुधारून भारताने यावर्षी एक पायरी वर चढली आहे. ठेवीदारांना आता त्यांच्या बँक खात्यांसाठी, लॉकरसाठी आणि सुरक्षित ठेवलेल्या वस्तूंसाठी अधिक लवचिकता व नियंत्रण मिळणार आहे. वित्त मंत्रालयाने जाहीर केलेल्या बँकिंग कायदे अधिनियम 2025 अंतर्गत या तरतुदी 1 नोव्हेंबर 2025 पासून लागू होतील. संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची आता नवी ओळख निर्माण झाली आहे. सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस प्रकल्पास मिहानमधील 223 एकर जमिनीचं हस्तांतरण करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहिणीसोबत भाऊबीज साजरी केली आहे. लाडक्या बहिणींना औक्षण करून देवेंद्र फडणवीसांना त्यांनी ओवाळलं. देशात 2024 मध्ये झालेल्या सर्व पेमेंट व्यवहारांपैकी संख्येनुसार 99.7% आणि रकमेच्या दृष्टीने 97.5% व्यवहार डिजिटल माध्यमातून झालेत, असं RBIने जाहीर केलेल्या अहवालात म्हटलंय. गेल्या काही वर्षातील आर्थिक मंदी आणि कोरोनाच्या महामारीनंतर यावर्षी ग्राहकांची खरेदी क्षमता वाढल्यानं दिवाळीत बाजारपेठा या गर्दीने फुलून गेल्यात. कपडे, फटाके, मिठाई, कंदील, सजावटीच्या वस्तू तसेच सोन्याचे दागिने आणि घरगुती इलेक्ट्रॉनिक्स यांची विक्री लक्षणीयरित्या वाढली आहे. त्यामुळे छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. पालिकेकडून होणाऱ्या 426 घरांच्या लॉटरीसाठी मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. मागच्या आठवड्यात 16 ऑक्टोबरपासून ते 23 ऑक्टोबरपर्यंत केवळ 8 दिवसांमध्ये तब्बल 10,000पेक्षा अधिक जणांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्यांमध्ये 333 जणांनी प्रत्यक्षात अर्ज भरले असून 168 जणांनी पैसे भरून अर्ज निश्चितही केल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी एक मोठी कारवाई करत 2 गावठी पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसांसह 2 संशयितांना अटक केली आहे.
पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू करून आरोपींना सापळा लावून पकडलाय। दिवाळीत नरक चतुर्दशी ते भाऊबीजेपर्यंत दादर येथील फूल मार्केटमध्ये सुमारे 20 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज फूल व्यापाऱ्यांनी बांधलाय। या काळामध्ये झेंडू, शेवंती, आंब्याची पानं, बोगरा, गुलाब, सोनचाफा तसेच सजावटीच्या फुलांची मोठी विक्री झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय। मावळात बेकायदेशीर हातभट्टी दारू निर्मितीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। डोणे गावच्या हद्दीमध्ये पोलिसांनी छापा टाकून अवैध दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि तयार दारू असा एकूण 1,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। मुंबईतील प्रभादेवी पूल बाधितांसाठी म्हाडाकडून 119 घरांची यादी ही MMRDAला देण्यात आली होती। त्यापैकी 83 घरांमध्ये MMRDAने स्वारस्य दाखवलंय। या घरांच्या मोबदल्यामध्ये MMRDA कडून म्हाडाला 100 कोटी रुपये मिळणार आहेत। मुंबईत दिवाळीत झालेली बेसुमार फटाकेबाजी आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली आहे। महत्त्वाच्या ठिकाणी एअर क्वालिटी इंडेक्स 200च्या वर म्हणजेच खराब नोंदवला जातोय। शिवाय धुरक्यामुळे हवेची दृश्यमानता देखील कमी झाली आहे। त्यामुळे हवामान आरोग्याला घातक बनलंय। मंदिरातील पुजारी विशिष्ट जात व वंशाचा असणं आवश्यक नाही, तशी कुठलीही धार्मिक प्रथा नाही असं महत्त्वपूर्ण निर्वाळा केरळ उच्च न्यायालयाने दिलाय। पुजारीच्या नियुक्ती प्रक्रियेत पात्र होण्यासाठी विशिष्ट जात व वंशाची अट घालणं चुकीचं आहे असं न्यायालयाने नमूद केलंय आणि अखिल केरळ थंथरी समाजाची याचिका फेटाळून लावली। येत्या 27 आणि 28 ऑक्टोबर दरम्यान मुंबईमध्ये छठपूजा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येणार आहे। या अनुषंगाने मुंबई महापालिकेने केलेल्या तयारीचा आढावा मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम घेणार असून तयारीची पाहणीचा दौराही ते करणार आहेत। कृषी विभागातील अधिकाऱ्यांची बदली झाली की शेतकऱ्यांना योजनेसंदर्भात संपर्क साधण्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागत होता। यावर पर्याय म्हणून आता महावितरण प्रमाणे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनाही 13,141 मोबाईल सिम कार्ड हे वाटण्यात आले। बदली झाली की संबंधित अधिकारी हे सिम कार्ड त्यांच्या जागेवर रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणार आहेत। बारामती MIDC परिसरामध्ये दहशत माजवण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे तलवार आणि लोखंडी कोयता बाळगणाऱ्या आणि हत्यारांचा वापर करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। बारामती तालुका पोलिसांनी ही कारवाई केली। भारताची अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षामध्ये 6.7 ते 6.9% दराने वाढणार असल्याचा अंदाज डिलॉइट इंडियाने वर्तवलाय। एप्रिल-जून 2025 मध्ये अर्थव्यवस्था 7.8% उसळली होती, तर महागाई कमी झाल्याने आणि खरेदीला बळ मिळाल्याने ग्राहक खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खालापूर टोल काउंटर जवळील डिवायडरवर 4 चाकी चढल्याने गाडीतील 2 जण जखमी झालेत, तर एक टोल कर्मचारी हा देखील गंभीर जखमी झालाय। वाहन चालकाला झोप लागल्याने त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं। ऋतुबदलादरम्यान हवामानात अनेक स्थित्यंतरे होत आहेत। वाऱ्याची बदलती दिशा, वाऱ्याचा संथपणा आणि फटाक्यांची आतषबाजी या कारणांमुळे मुंबईच्या आकाशात धुलीकणांचे प्रमाण वाढले। परिणामी गेल्या वर्षभरात सर्वाधिक हवा प्रदूषणाची नोंद ऑक्टोबरमध्ये झाली आहे। दिवाळीनिमित्त यंदा मुंबईतील 4ही RTO कार्यालयात 11,528 नव्या वाहनांची नोंदणी झाली। यात बहुसंख्य नागरिकांनी दुचाकी खरेदीला प्राधान्य दिलं असून कार खरेदीत मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत घट दिसून आली आहे। शहरातील मौल्यवान हिरव्या परिसरांपैकी एक असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षणासाठी निर्णायक पाऊल उचललंय। मुंबई उच्च न्यायालयाने 4 सदस्यीय उच्चस्तरीय समितीची स्थापना केली। ही समिती 3 दशकांपासून प्रलंबित न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी करेल। तुळजापूरच्या खडकी गावातील शेतकऱ्यांना मंदा म्हात्रेंनी 6 लाखांच्या जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटलेत। जवळपास 350 कुटुंबांना या किटचं वाटप करण्यात आलंय।